आज वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या जनसन्मान यात्रेसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, माननीय प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आमचे युवकांचे प्रदेशाध्यक्ष त्यानंतर आमच्या चाकणकर ताई, विटेकर साहेब, राजेश काळे साहेब, सन्माननीय व्यासपीठ, समोर जमलेली या वसमत विधानसभा मतदारसंघातील सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तरुण मित्र, सर्व महिला मंडळ, आपण सर्वच जण नामदार अजित पवार साहेबांचं महासन्मान यात्रेच्यासाठी फक्त आपल्याला एक दिवसाचा वेळ भेटला आणि एका दिवसाच्या नियोजनावर या वसमत विधानसभा मतदारसंघातील सर्वच नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादाबद्दल मी आपले सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो। आज आपण बघत असताना अजित पवार साहेबांचा जनसन्मान यात्रा आपण आपल्या इथे बोलवलेली आहे। त्यासोबत ज्या महिलांना दादांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांचा सन्मान करण्याचं ठरवलं, तसेच शेतकरी मेळावा असू द्या, युवा संवाद असू द्या, यासाठी जमलेले सगळे माझे नागरिक, आज आपण बघत असताना की वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा जर कोणी आणण्याचं काम केलं असेल ते एकमेव नाव आहे। कोणतं नाव आहे ते? दादा, आम्ही सहसा या वसमतला कोणाला बोलवत नाही। आम्ही जे काही करायचंय ते ग्रामपंचायत पासून ते विधानसभेपर्यंत फक्त या लोकांच्या जीवावर केलेलं आहे। पण तुमच्यावर आम्ही मनातून प्रेम करतो। ते प्रेम करायचं कारण आहे, या माझ्या वसमत विधानसभा मधील शेतकरी असतील, शेतमजूर असतील, तरुण असतील, महिला असतील, 18 पगड जातीच्या बहुजन समाजाचे लोक असतील, यांना सन्मान देण्याचं काम तुम्ही केलंय, म्हणून आम्ही तुमचे भक्त आहेत। दादा, विधानसभेचा आमदार होईपर्यंत मी आतापर्यंत कोण्याही नेत्याला तटकरे साहेब हार घातला नव्हता। आज तुम्हाला प्रामुख्याने सांगतो की या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये आपण अजितदादाच्या पाठीमागे काहून आहेत? दादा, तुम्ही या शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी या वसमत विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी 25,000 हेक्टरला पाणी देण्याचं काम केलेलं आहे। आमचं पूर्ण जीवन या काळ्या मातीशी इमान राखण्यामध्ये जातंय। तुम्ही आम्हाला पूर्ण बॅरेजेस दिले दादा। मी वसमतचा सरपंच होतो, बाबुळगाव माझं बाजूला गाव आहे। 20 वर्ष झालं म्हणत होतो की आमचे बॅरेजेस व्हायलेत, पण तुम्ही त्याचं डायरेक्टली काम केलं, म्हणून आम्ही आज तुमच्या सोबत आहेत। आज आपण बघत असताना की या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये या तरुणांच्या हाताला काहीतरी काम भेटलं पाहिजे, म्हणून आपण या मतदारसंघामध्ये कोणी राजू वगैरे आला, घातल्या राष्ट्रवादीच्या दस्त्या, कोणी भाजपचा आलं त्याच्या घातल्या दस्त्या, कोणी सैन्याचं आलं त्याच्या घातल्या दस्त्या। अरे, हे न करता तुम्ही आम्हाला MIDC दिली, 5,000 तरुण पोरांना रोजगार भेटणार आहे, म्हणून दादा आम्ही तुमच्या सोबत आलो। या वसमत विधानसभा मतदारसंघामधील मला आतापर्यंत सांगा, आतापर्यंत आपल्या मायमाऊल्या घराच्या बाहेर निघाल्या होत्या का? आज या सगळ्या काहून आल्यात? या महिलेला सन्मान देण्याचं काम कोणी केलं? ते एकमेव नाव आहे अजितदादा पवार साहेब। त्यामुळे आम्ही दादा तुमच्या सोबत आहेत। या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये ना उद्योग जिल्हा होता, ना उद्योग जिल्हा म्हणून आपला हिंगोली जिल्हा ओळखला जायचा, पण MIDCच्या माध्यमातून दादाने आपल्याला प्रयत्न केले। एज्युकेशनली आपण या जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पाठीमागे होतो, पण एका पत्रावर मेडिकल कॉलेज देणारा माणूस कोण आहे? मग आपण कोण्या चोरा संघ राहायचं का? दुसऱ्या कोणा संघ राहायचं? हेच सांगतोय तुम्हाला। काही मंडळी आपल्याला वेगवेगळ्या बाबतीमध्ये बोलले, पण पूर्ण बॅरेजेस असतील या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जे जे काही काम होत असतील
ते सगळे काम करण्याचं काम हे अजित पवार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यामुळे आम्ही सगळे जणांनी ठरवलं की या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपल्याला सगळ्या तुमचा आमचा विकास करून आणायचा असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला विकास प्रिय माणूस म्हणून अजित पवार साहेबांच्या पाठीमागे राहण्याची भूमिका आपण स्वीकारलेली आहे। आज तुम्ही बघत असाल की जे जे काही आपल्यासाठी करता येईल त्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या समाजाच्या सभागृह असू द्या, शादीखाने असू द्या, लिंगायत समाज असू द्या, थोरला मठ असू द्या, लासीन मठ असू द्या, तेली मठ असू द्या, यासाठी निधी देण्याचं काम अजित पवार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। माझा मुस्लिम समाज जो समाज कष्ट करणारा समाज आहे या समाजासाठी 1.5 कोटी रुपयाचा शादीखाना कोणा दिला? वसमत शहरात विकास करण्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून रस्ते विकासाचा प्रकल्प अजितदादाच्या माध्यमातून झालेला आहे। शासकीय उपजिल्हा रुग्णालय, कोविड रुग्णालय बांधकाम वसमत या ठिकाणी 50 कोटीचं हॉस्पिटल देण्याचं काम हे अजित पवार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। कुरुंदा येथे एक मोठी बाजारपेठ आहे, तिथं शासकीय गोदाम आणि जवळपास त्यासाठी निधी देण्याचं काम हे दादाच्या माध्यमातून झालेलं आहे। माझा आदिवासी समाज या समाजातील लोकांना सुद्धा, विद्यार्थ्यांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आपण तिथं आदिवासी समाजाच्या मुलामुलांकरता वसतिगृह असतील, आश्रमशाळा असतील, कर्मचारी निवास असेल यासाठीच आपल्याला निधी देण्याचं काम हे अजित पवार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। आपण बघत असताल की दादा तुम्ही मोठे बॅरेजेस दिले, पण कोल्हापुरी बंधारे तुम्ही जे आमच्या माध्यमातून दिले, आम्ही या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळे नाले खोलीकरण करून घेतलंय, नाले सरळीकरण करून घेतलंय आणि प्रत्येक ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधायचं काम केलेलं आहे। माझ्या माळवटा येथील महिला दादा जवळपास त्यांच्या गावातलं शिवार हे नदीच्या पलीकडे होतं आणि माझ्या माय मावल्याला 3दा त्यांच्या साड्या बदलाव्या लागत होत्या, त्याला सन्मान देण्याचं काम तुमच्या मार्फत झालंय दादा, म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहेत। आणि इमानदारीने सांगतो आमच्या तोंडाला कोणतंही रक्त लागलेलं नाही। सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आपण अल्पसंख्याक समाज असन बाकी सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आम्ही प्रामुख्याने मागणी करत असताना आज आपण बघत असाल की फक्त देवा धर्माच्या नावावर मतदान मागायचं नाही। आमची बहीण आदिती तटकरे ज्यावेळेस या खात्याची मंत्री होती त्यावेळेस दुर्गा माता मंदिर कुरुंदा असन, 1200 हनुमान तीर्थक्षेत्र असन, सिद्धेश्वर पर्यटन क्षेत्र असन, पिंपळा चौऱ्याचं महादेव मंदिर असन, थोरावाचं महादेव मंदिर असन, खोडकेश्वराचं महादेव मंदिर असन, महादेव मंदिर माळवटा असन, शिवपुरी बालाजी मंदिर असन, आडगाव रोजेपुराचं देवस्थान असन, टेंभुर्णी येथील संत येशूबाबा देवस्थान असन, हातनगर येथील हातपाशा दर्गा असन आणि त्याच्यानंतर सेंदूरसेना असन, सिद्धेश्वर धरण असन, अमृतसर महादेव मंदिर बेरुळा असन, बालाजी मंदिर पुरजळ असन, बेलमंडळ महादेव असन, कोण्याही देवा धर्माच्या नावावर मतदान न मागता आपण या सगळ्या ठिकाणी निधी देण्याचं काम केलेलं आहे। आज आपण ग्रामीण रस्त्याच्या बाबतीमध्ये बघतोय, पण दादा हे सगळं करत असताना सुद्धा माझ्या काही मागण्या आपल्याकडे आहेत। आमच्या इथं खऱ्या अर्थानं आपण बघत असताल की सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना ज्या माध्यमातून आंबा सर्कल असन, ज्या माध्यमातून शिरड शहापूर सर्कल असन, ज्या माध्यमातून पांगरा शिंदे सर्कल असन, ज्या माध्यमातून पुरजळ सर्कल असन, यासाठीची आपली मीटिंग त्या दिवशी दादा तुमच्या दालनात झालेली आहे। मी तुम्हाला विनंती करतोय दादा, आमचा जिल्हा हा सिंचनाच्या अनुशेषातला असलेला जिल्हा आहे। मी आज एवढ्या पोटतिडकीने आपल्याला बोलतोय, त्या विभागातील 20,000 शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याचं काम तुमच्या एका सहीवर होऊ शकते। आपण तुम्हाला इतर सगळ्यांच्या वतीने विनंती करतोय, राजू नवघरे स्वतःसाठी मागणारा कार्यकर्ता नाही, मी या शेतकऱ्यासाठी मागतोय। तुम्ही जर सर्वेला आदेश दिले उद्या आपण तिथं मुंबईत गेल्यानंतर तर या विभागातील केळी पाझर तलाव असू द्या, सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना असू द्या, या सगळ्या योजना कारणीभूत लागणार आहेत। एखादा राजू नवघरे आमदार झाला काय आणि नाही झाला का काही फरक पडत नाही, पण माझ्या या बहुजन समाजातील लोकांना, या शेतकऱ्याच्या पोराला न्याय देण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत। आज आपण बघत असाल की या मतदारसंघामध्ये फक्त एवढेच मुद्दे नाहीत तर आपल्याला काय काय करता येईल। आज जाती जातीमध्ये लोक भांडण लावून देण्याचं काम करतायत। जाती जातीमध्ये आताच कोणतरी रामगिरी महाराजांना काहीतरी तिथं त्या बाबतीमध्ये बोलले, दादा तुम्ही हिंदू आहेत मी हिंदू आहेत, आपल्या तुमच्या गीतेमध्ये सांगितलंय का आपल्या धर्माचा अभिमान बाळगा, दुसऱ्या धर्माचा आदर करा म्हणून लोकांनी सांगितलंय। पण काही लोक राजकारणासाठी स्वतःची पोळी भाजायचं काम करतायत।
छत्रपती शिवाजी महाराजांचा काल पुतळा पडला. दादा, जे सत्य आहे ते सत्य आपण मांडलं पाहिजे. सत्तेत असतो नसतो, पण सामान्य माणसासाठी आमदारकी असते. आम्ही या मतदारसंघामध्ये ज्या लोकांना पायाला ठेस लागली तिथपर्यंत पोहोचायचं काम आम्ही करतो. त्यामुळे राजकीय कोणाला भिवून काम करत नाहीत. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की अशा प्रकरण रुकले पाहिजे. ज्या माझ्या छोट्या बहिणीवर काल बलात्कार झाला, अशा बलात्काराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळेच आपण तिथं काम करू शकतो. आज आपण बघत असताना या मतदारसंघामध्ये हे लोक सगळे आमच्यावर प्रेम करणारे आहेत. या मतदारसंघामध्ये दादा, तुम्ही कालच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये बजेटमध्ये मांडलं की तीर्थक्षेत्र विकास योजना ही आपल्या इथे केव्हा झाली हो सुरू? पंढरपूरला कोण कोण आलं या महिलांना हातवरी करावं. या मतदारसंघातील 65,000 लोक पंढरपूरला दर्शनाचं काम आमच्या माध्यमातून झालेलं आहे. जे जे काही करता येईल जवळपास या मायमावल्यांसाठी 13,000 लोकांची डोळ्याचे ऑपरेशन आम्ही करून आणलेत. जवळपास 5,000 लोकांना आपण कॅन्सरग्रस्त लोकांना मदत करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे दादा, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथं काम करण्याचं आणि बळ देण्याचं काम तुम्ही त्याच्या माध्यमातून केलेलं आहे. मी आपणास विनंती करतोय दादा की आमचा सिद्धेश्वरचा प्रकल्प असेल, आमचा बाकीचे जे जे काही पाण्याचे प्रकल्प असू द्या, या सगळ्यांसाठी निधी देण्याचं काम करावं. आणि 27 गावं आमच्या पलीकडे जोडलेले आहेत. त्याच्यासाठी आपण एक पूल मागितलाय. तुम्ही म्हणले राजेश विटेकरला राजू मतदान कर, मी तुला पूल देतो. मी राजेश विटेकरला मतदान केलं, मत निवडून आणलं. हॅलो, आमचा नालेगावचा पूल करा दादा. आम्ही तिथल्या 27 गाव अलीकडे जोडल्या जातील आणि तिथल्या शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं फायदा होईल. त्यामुळं मी कार्यकर्ता म्हणून आपल्याला विनंती करतोय की आपण या वसमत विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी एक मीटिंग घ्या. 3 महिने बाकी आहेत. या लोकांसाठी मला काम करायचंय. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दादा कधीच आमदारकीचे स्वप्न पाहू नये, पण या गरीब लोकांना, सामान्य लोकांना मला निवडून आणायचं काम केलंय. त्यामुळं किती मोठे लोक आले तरी सुद्धा मला माहिती आहे तुमच्या मनात काय. काही लोक आपल्याला काल बोलले, त्याच्याबद्दल बोला म्हणून तुमच्या मनामध्ये. दादा, तुमच्या आपल्या जुन्या पक्षातले काही मंडळी आली काल आणि वेगवेगळ्या वल्गना करून तिथून गेली. मला त्यांच्या बाबतीमध्ये काही बोलायचं नाही. मी जे आपले माजी नेते आहेत, माझी, त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलणार नाही. मी त्याच्यावर कालही प्रेम करीत होतो, आजही प्रेम करणार आणि उद्या करणार मी. पण त्यांची संस्कृती चुकीची होती. एवढ्या मायमावल्यासमोर बोलतो. आणि दादा, माझी आई तिथं बसलेली आहे. मी इमानदारीनं सांगतो की मी त्यांचा अपमान करणार नाही नेत्याचा. माझ्या घरच्यांना मला ही शिकवण दिलेली नाही. मी त्यांचा मान करणार. या मतदारसंघामध्ये राजकारणाच्या माध्यमातून फक्त लोकांची सेवा करण्याचं काम आपण करणार. आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये आपली ताकद जर आमच्या मागे राहिली तर मी स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणार नाही दादा. या 18 पगड जातीच्या बहुजन समाजासाठी, या महिलांसाठी, या तरुण पोरांसाठी, या वसमत विधानसभा मतदारसंघासाठी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत काम करील. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजू ज्यावेळेस भाषण करत होता, मी राजूचं भाषण फार बारकाईनं ऐकत होतो. तो तेच सांगत होता की माझ्या वसमत तालुक्यामध्ये जो काही विकास केलाय, वसमतकरांनो तुम्हाला माहिती आहे, राजू पूर्वी तुमचा मार्केट कमिटीचा सभापती होता. त्यावेळेस राजूची माझी ओळख झाली. एक तरुण हरहुन्नरी कार्यकर्ता, समाजातल्या सर्व घटकामध्ये शिरून काम करणारा कार्यकर्ता, सर्वांना आपलंसं करणारा कार्यकर्ता, कुठेही स्वतःचा स्वार्थ नाही, समाजाच्या करता काय केलं पाहिजे याबद्दलची भूमिका राजूची असायची. आणि त्याच वेळेस राजू माझ्या लक्षामध्ये राहिला. मी डोक्यामध्ये घेतलं की एक ना एक दिवस त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आमदारकीचं तिकीट द्यायचं. आणि त्या पद्धतीनं 2019ला मी वेगवेगळ्या मान्यवरांशी बोललो. कारण अशा प्रकारचं तिकीट वाटप करत असताना कुणाला दुखवायचं नसतं. वडीलधारी असतात, महिला भगिनी असतात, तरुण सहकारी असतात, त्यांनाही वाटलं पाहिजे किंवा आपल्यालाही त्या ठिकाणी विचारपूस केली. आणि सगळ्यांना चर्चा करून मी नंतर राजूचं तिकीट फायनल केलं. नुसतं तिकीट फायनल केलं नाही, सुदैवाने त्याच्यानंतर आपलं सरकार आलं.
वसमतकरांनो, दुर्दैव आहे 3 महिन्यांनीच करोना आला तरी राजू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांना सांगितलं तुम्ही डगमगू नका, थोडंसं संकट मोठं आहे, जीवाभावाचे माणसं अचानक आपल्याला सोडून जात आहेत. करोनासारखं गंभीर संकट हे जगावर आलंय, आपल्या महाराष्ट्रावर आलंय. आपल्याला पहिल्यांदा माणुसकी म्हणून आपल्या मायमाऊलीला वाचवायचंय, आपल्या मुलाबाळांना वाचवायचंय, आपल्या बांधवांना वाचवायचंय, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना वाचवायचंय. आणि त्या पद्धतीचं काम आम्ही सुरू केलं. त्याच्यातून काय झालं, विकासाच्या करता जेवढा निधी मला द्यायला पाहिजे होता तेवढा मी देऊ शकलो नाही. का तर मला ॲम्ब्युलन्स घ्याव्या लागल्या, व्हेंटिलेटर्स घ्यावे लागले, त्याच्यामध्ये वॅक्सिन द्यावं लागलं, त्याच्यामध्ये जम्बो हॉस्पिटल उभी करावी लागली, त्यामध्ये चांगली हॉस्पिटल त्याच्यातल्या सुविधा द्याव्या लागल्या. ऑक्सिजन, कित्येक आमदार मला फोन करायचे, दादा आमच्या इथं ऑक्सिजन कमी पडलाय, ताबडतोब गाडी पाठवा. अशा पद्धतीनं ज्या ज्या घटना घडत होत्या त्याच्यावर मात करण्याचं काम आम्ही सगळेजण करत होतो. तुम्ही आम्हाला आधार देत होता, राजू त्याच्यामध्ये मेहनत घेत होता, बाकीचे सगळेजण प्रयत्न करत होते. त्यामुळं वसमतकरांनो, मला 5 वर्षामध्ये मी 5 वर्षात राजूला इथल्या विकास कामाच्या करता जवळपास 2000 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम त्या ठिकाणी दिली. परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की ह्याच्यापेक्षा जास्त मला द्यायची होती, पण साधारण ते मधलं 1-1.5 वर्ष त्याच्यात गेलं. आपले साधारण 1300 कोटी रुपयाचे बंधारे आपण वसमतच्या करांकरता मंजूर केले. आपण वेगवेगळ्या गावचे रस्ते, 25-15चा निधी, सामाजिक न्यायाचा निधी, माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या विकासाच्या करता शादीखाने असतील किंवा आमचे दफनभूमीचे कंपाऊंड असेल किंवा त्यांच्या काही सुविधा असतील त्या देण्याच्या करताचा निधी, ADBच्या रस्त्याच्या करता 232 कोटी, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत दुर्गामाता मंदिर कुरुंदा, बाराशिव हनुमान तीर्थक्षेत्र, सिद्धेश्वर पर्यटन क्षेत्र, पिंपळा चौरे, थोरावा, घोडकेश्वर, महादेव मंदिर सोमठाणा, ह्या असल्या वेगवेगळ्या कामांना जवळपास मी त्याच्यामध्ये त्यांनी मागितलेले 15 कोटी रुपये निधी मंजूर केला. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हा निधी कमी पडला तर राजूच्या प्रेमाखातर, तुमच्या आग्रहाखातर अजून त्याला निधी द्यायला मी कमी पडणार नाही. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या, तुम्ही भरभक्कम पाठिंबा द्या. मी त्याच्या संदर्भामध्ये उद्याच्या काळात तिथं कशा पद्धतीनं तिकीट द्यायचं आणि काय करायचं, आणि एकदा पुढं आपलं सरकार येऊ द्या. आता राजूला फक्त आमदार नाही ठेवणार, पुढची पण व्यवस्था करतो. पण त्याच्याकरता राजूला प्रचंड मताधिक्याने विजयी करावं लागेल. ही जबाबदारी तुमची आहे, माय माऊलींनो तुमची आहे, माझ्या बांधवांनो तुमची आहे. हे एकट्या दुकट्याचं काम नाही, त्याच्या बायकोचं, त्याच्या आईचं, त्याच्या घरातल्यांच्या मताने होणार नाही. शेवटच्या माणसाने पण त्या ठिकाणी घड्याळाला मतदान केलं पाहिजे. सगळं कुठे झालं, चालू झालं.